महाराष्ट्राचे सगळे पुरुष ढासळले होते. सत्पालाला एक पुरुष तेवढा शिल्लक होता, तो म्हणजे बिराजदार बाबांच्या रूपाला. आनंदवाडी बेळगावची मंडळी उठून बसली आणि गणपत खेडकरांकडे सगळी आली मंडळी. योगेश भाऊ फडतरे यांच्या वतीनं उमेश पाटील सर यांना 1000 रुपये आणि मग त्यावेळी 65,000 रुपये सत्पालला दिलं होतं आणि विमानाच्या तिकिटाचा खर्च वेगळा आणि 30,000 रुपये बिराजदार मामांना. आणि 11 जानेवारी 77 ला बेळगावला मारलं सत्पालला, कांदेतनं हात घालून मारलं थंड डावावर. सायंकाळी मिरवणूक निघाली होती, पाटपर्यंत मिरवणूक चालू होती. हत्तीवरनं दिवसभर पोर पैसे मोजत होते तालमीतली आणि सगळं कुस्तीनं पैसे ठरल्यानं कुठं दिलं? बालाजी देवस्थानला. असे होते बिराजदार मामा. कितीतरी किस्सा सांगता येतील, कितीतरी किस्सा. आणि 1969 सालची गदागिरी हरी बिराजदार बाबांच्या रूपानं. 70-71 दादू मामा चौगुले झाले, 72-73 ला लक्ष्मण वडोळ झाले, 1974 ला युवराज पाटील झाले, 1975 ला रघुनाथ पवार झाले, 1976 ला हिरामन वनकर झाले, 1977 ला अनिल राहिला, 78 ला अप्पासाहेब कदम झाले, 1979 ला या सातारा जिल्ह्याला पहिली गदागिरी महाराष्ट्र केसरीची शिवाजीराव पाचपुते अण्णांच्या वतीनं त्यांच्या रूपानं. 1980 ला इस्माईल शेख झाले, 81 ला बापू लोखंडे झाले. महाराष्ट्र केसरी दुसरी गदा ती. 83 ला सरदार खुशाल झाले, 84 ला नामदेव मोळे झाले, 87 ला तानाजी वरकर झाले, 88 ला छोटा रावसाहेब पटेल झाले, 1989-91 अशी 3 आदेश निर्णित राहिली आणि 1992 ला उदयराज यादव यांच्या रूपानं महाराष्ट्र केसरी गदा मिळाली. 1993 ला अब्बालाल शेख झाले, 94 ला अनिर्णित राहिला, 95 ला संजय पाटलांच्या रूपानं तिसरी गदा धनाजी दादा. 96 ला शिवाजी गेका नगर जिल्ह्याला, 97 ला अशोक शिर्के, 98 ला गोरख सराग आणि 99 ला हे धनाजी दादा. महाराष्ट्र केसरीचा इतिहास सांगितला, प्रत्येक वर्षी एक गदा मिळत्या. समुद्रात हजारो लाटा उचलतात आणि एखादी लाट किनाऱ्याला येऊन धडकत्या, तसे महाराष्ट्र केसरी स्वतः आतमध्ये आहे. आता या महाराष्ट्र केसरी ओरिजिनल असून या संघटना निघालेल्या आहेत, त्यामुळे चांगल्या पैलवानाची किंमत कमी होत आहे आणि कुस्ती निकाली होईल. वाजे सर अगदी बरोबर. कुस्ती सोडवली जाणार नाही आणि या कुस्तीला 1 नंबरच्या कुस्तीला योगेश भाऊ फडतरे 5 लाख रुपये दिलेले आहेत. तरी त्यांना या पुरवली सिद्धेश्वराचा आशीर्वाद लागणारच आहे आणि या पूर्ण औंध जिल्हा परिषद गटाचा आशीर्वाद लागणार आहे. वाचे सर कुणाला नाही कुणाला गुरु मालक पाहिजेत. जर त्याला गुरु मालक नाही तर त्याला वेळ आली तर त्याला कुणीही मदत करत नाही. तशी एक छोटीशी एक गोष्ट आहे. एक जंगलात शेळी चरत असते आणि एक वाघ शिकारी त्याला भूक लागलेली असते आणि तो शिकारी हुडकत असतो. त्याला शेळी चरत असताना त्या वाघाला शेळी दिसते, तितक्या शेळी ती पळत जाते. वाघ त्या शेळीच्या मागे जातो, पळत जाताना एका चिखलाच्या रानात शेळी अडकली जल्लं रानात. वाघाला वाटलं आता तर माझ्या दुधातच साखर डाबा पडला. वाघ बी जातो पळत. वाघ 2-4 चाबा टाकले, 15 फुटाच्या अंतरावर शेळी राहते. शेळीला कळतं वाघाची गंमत माझ्याकडे झाली. शेळीच्या वाघाला विचारते वाजे सर, आपण मालक गुरु आहे का? तर वाघ म्हणतो मला गुरु मालक जंगलाचा राजा आहे, मला गुरु मालक कोण लागत नाही. शेळी म्हणते ही तर तुझं दुर्दैव आहे म्हणते. मला म्हणते मालक गुरु आहे. कारण असं आहे, मी इथं अडकलेली आहे. माझा मालक मला इथं येणार आहे, मला घरी घेऊन जाऊ, चारा पाणी देणार आहे. यासाठी मालक गुरु असावा. योगेश भाऊ फडतरे तुमच्या पाठीमागं औंध जिल्हा परिषद गट मालक गुरु म्हणून तुमच्या पाठीमाग खंबीरपणे आहे. त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका.
कसली अडचण आली सगळं गुरु तुमच्या पाठीमागे दावत येणार आहेत एवढंच मी या निमित्तानं सांगतो. कुस्ती निकाली करा. या नगरीची कन्या साक्षी बनसोडे हिला शिव छत्रपती पुरस्कार दिलेला आहे. शिव छत्रपती पुरस्कार. आणि साक्षी जी आता जपानला गेलेली आहे पातियाळाला सराव करणारी साक्षी मोरेचा बनसोडे हिला शिवराज माने रहमतपूर यांच्या वतीनं गदा आहे. त्या गदेचा स्वीकार करायचा. जय महाराष्ट्र तरुण क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांनी दोन या साक्षीचे वडील स्वतः इथं हजर आहेत का हरिभाऊ बनसोडे. हा शिवराज माने कुठं आहेत रहमतपूर. जय महाराष्ट्र तरुण मंडळ सत्काराचा स्वीकार करायचा आहे त्या गदेचा. औंध संस्थानला हनुमंतराव शिंदे कुठं आहेत तर हात वरती करा जरा पुढे या कुस्तीला मोठं केलं औंध संस्थान पंतप्रतिनिधी घराण्यानं. आज हे श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी मैदान असलं की आम्हाला चांगलं माहित आहे. प्रत्येक पैलवानाला आशीर्वाद घ्यायला आला की 1000-2000 देणार बाई देणार. आणि एकदा रुपलवर लढणारा पैलवान पाहिजे होता महाराष्ट्रात आणि समाधान घोडक्यात रुपल अशी कुस्ती घेतली मुलांचं बरोबर का. कर धर म्हणणारे सगळे असतात पण आर्थिक बळाशिवाय शक्य नसतं. आणि आर्थिक बळ देण्याचं काम अभयदादा करतात. हनुमंतराव शिंदे औंध संस्थांचा इतिहास सांगत होतो. वडाची झाडं जिथं संपत्यात तिथं औंध संस्थान संपायचं. कुंडली औंध संस्थान माऊली कोकण